नमस्कार. आज गोदाई किचनमध्ये मस्त असं चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं कसं करायचं ते बघूया. रेसिपी अतिशय सोपी आहे, पण खायला एकदम अशी चविष्ट हे लोणचं लागतं. बरं, हे लोणचं टिकवायचं वर्षभर टिकतं, आपण थोडीशी खबरदारी घ्यावी लागते. असं की रोज वापरायचं बरणी वेगळी आणि साठवणीची बरणी वेगळी करायची. हात चमचा अजिबात ओले नसावेत, कोरडे असावेत. असं जर तुम्ही खबरदारी घेतली तर तुमचं हे लोणचं वर्षभर टिकतं. तर त्यासाठी मी इथे मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मोठ्या सालीच्या आहेत, या भावनगरी मिरच्या आहेत आणि ह्या अजिबात तिखट नसतात, त्या घ्यायच्या आणि एकदम ताज्या असतील त्या घ्यायच्या. देठ खोडून बघितल्यानंतर कसं पांढरट असा हा भाग निघालेला असावा, त्यामुळे एकदम ह्या ताज्या आहेत मिरच्या. जर लालसर भाग असेल तर त्या खूप दिवसाआधी खुडलेल्या आहेत अशा समजाव्यात आणि ते घेऊ नयेत, किंवा चिरल्यानंतर जे बी जर लालसर असतील तर ते सुद्धा घेऊ नये. अगदी पांढरे शुभ्र बी असावेत, पांढरे शुभ्र देठ असावेत असेच घ्यायचे. आणि देठही घेताना ना अजिबात एकदम असं कोरडं असावं, म्हणजे हिरवगार असावं, अजिबात काळं पडलेलं देठ नसावं. तर असं सगळे हे देठाचे मी देठं काढून घेतली. आता चिरायचे कसं, ती चिरायचे म्हणजे तुमच्या गरजेनुसार लहान मोठ्या करू शकता. आता ह्या मोठ्या मिरच्या आहेत त्यामुळे हे मध्ये कट देऊन पुन्हा बारीक चिरून घेणार आहे. आणि त्याच्यातले बी बघा, पांढरे शुभ्र असे बी आहेत. अशाच मिरच्या आपल्याला पाहिजेत. थोड्याशा लक्ष देऊन किंवा थोड्याशा बघून घ्या. काळं बी एखाद्या जरी मिरचीत आलं असेल तर ती पूर्ण मिरची काढून टाकून द्या, मिरची घेऊ नका. अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं. बरं, आता याच्यामध्ये ही अजिबात मिरची तिखट नाही आहे. जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर काय करायचं, हे एवढं सगळं करून घ्यायचं. आणि लवंगी मिरची असते की नाही, तिखट हिरवी काळी मिरची असते, त्या एक 15-20 मिरच्या मिक्सरला बारीक करून याच्यामध्ये मिक्स करायचं. म्हणजे तुमची तिखटही होते आणि मिरचीही खायला येते अशा पद्धतीने. बरं, मी अजिबात तिखट करणार नाही त्यामुळे मी ह्याच मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही दोन्हीपैकी कुठल्या किंवा पूर्णपणे लवंगी मिरचीचं सुद्धा करू शकता. सगळ्या मी चिरून घेतल्या. हे बघ, बारीक असं हे 1/2 किलो मिरचीचंच मी करते, जास्त करून ठेवणार नाही, कारण वर्षभर मिरची आपल्याला उपलब्ध असते. त्यामुळे मिरचीचं वर्षभर लोणचं करायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही अशा पद्धतीने मी सांगितलेल्या टिप्स वापरून करू शकता. आता त्यासाठी लागणारा एक मसाला करायचा आहे. तर एक मोठा चमचा भरून जिरे घेतले, 2 मोठे चमचे भरून धने, जिऱ्यापेक्षा धने थोडेसे जास्त घ्या. आता अर्धा चमचा भरून बडीशेप घेतलेली आहे. काळे मिरे आहेत 15 ते 20. मी तिखटासाठी मिरे वापरलेत. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे लाल तिखट मिरची वापरली तरी चालेल. आणि लवंगा आहेत 8 ते 10 लवंगा आहेत. आता हे मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. मसाला अजिबात करपू नका, नाहीतर मग तुमच्या लोणचीला कडवटपणा येईल. हे पूर्णपणे भाजून घ्यायचं मंद गॅसवरच, अगदी सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता पूर्ण मसाला भाजून झाला की गॅस बंद करायचा आणि एक अर्धा चमचा मेथ्या घालायच्या. मेथ्या आधीच घालू नका. मसाला पूर्ण भाजून झाला, गॅस बंद झाला की हे जेवढं गरम आहे की नाही त्याच्यामध्येच मेथ्या भाजून घ्यायच्या. हे बघा, हे अशा करून घ्यायच्या आणि याला भरड वाटून घ्यायची. अगदीच बारीक किंवा अगदीच जाड ठेवू नका. थंड करून घ्या आणि मग वाटून घ्या. फारच सरसरीत वाटू नका, कारण मग मिरच्याला तो मसाला लागला पाहिजे. जर जाडसर असेल की नाही तर मग मिरच्यांना लागत नाही. त्यासाठी थोडासा आपण जरसं सरसरीत ठेवायचा. फारही बारीक एकदमच बारीक करू नका, कारण मेथ्या असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे पावडर मेथ्याची झाली की थोडासा कडवटपणा येतो. आता या भांड्यामध्येच आपण थंड करून घेतलं आणि याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं अगदी थंड झालं की वाटून घ्यायचं, सरसरीत वाटून घ्यायचं. आता यासाठी लागणारं तेल, तर कडला घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1-1.5 मोठा वाटी भरून तेल घेतलं आहे मी. जी पेला वाटी तुमच्याकडे असेल ना ते तेल थोडंसं जास्त घ्या, म्हणजे मिरच्या जेवढ्या असतील, मसाला जेवढा असेल त्याच्यापेक्षा एक अर्धा इंच तरी वर तेल असावं. तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला. तेल इथे मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. तुम्ही जे वापरत असाल तेही घेऊ शकता, किंवा शेंगदाण्याचं तेल किंवा मोहरीचं तेल घेऊ शकता. आता वाटलेलं हे बघा, बघू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे. हा मसाला जो आहे की नाही अशा पद्धतीने. आता हा मसाला तुम्ही दुसऱ्या कुठल्याही लोणच्यासाठी वापरू शकता. हळद घातली 1 चमचाभर,
मीठ घालायचं. आता 1/2 किलो मिरचीसाठी मीठ जे आहे ते मोठा 1 चमचा भरून 1 ते 1.5 चमचा मोठा भरून घालायचं. मीठ थोडंसं जास्त घाला. मीठ आणि तेल जास्त घातल्यामुळे तुमचं लोणचं टिकायला मदत होते. मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकता बरं का. मोहरीचं तेल अगदी जास्त कडकडीत गरम करायचं नाही, थोडंसं गरम करून घातलं तरी चालेल. आता इथे मी मोहरीची डाळ घातलेली आहे. तुमच्याकडे जर नसेल तर मोहरी थोडीशी मिक्सरला बारीक करून घ्या किंवा हे मसाला जो तुम्ही वाटला त्याच्यामध्ये घालून गरम करून वाटलं तरीही चालेल. आता तिखटासाठी म्हणून थोडंसं अगदी किंवा कलर येण्यासाठी म्हणून थोडीशी अर्धा चमचा लाल तिखट घेतले. लाल आणि काश्मीरी दोन्ही एकत्र आहे, जरा कलर येण्यासाठी म्हणून घेतले. आणि हे जे कडकडीत तेल आहे ना, हे याच्यावर ओतायचं. म्हणजे हा जो मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये तळून निघेल. मिरच्याही छान तळून निघतील आणि तुमच्या लोणच्याला खूप अशी मस्त अशी चव येणार आहे. मिक्स करून घ्यायचा. एवढं सगळं तेल लागणार आहे. अगदी मिरच्याच्या वरपर्यंत हे तेल आलं पाहिजे. 1.5 वाटी तेल घेतलेलं आहे मी 1/2 किलो मिरच्यासाठी. 150 ग्राम तेल म्हणू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे सगळं ओतून घ्यायचं. पूर्णपणे थंड झाल्याशिवाय बरणीत भरू नका. अतिशय चविष्ट असं हे लोणचं तयार होतं. आता याच्यावर तुम्ही विनेगर असेल तुमच्याकडे तर थोडंसं विनेगर घातलं तरी चालेल, म्हणजे थोडीशी आंबूस चव येते. किंवा मग लिंबूच्या अगदी 8-10 फोडी टाकल्यात तरी चालेल. याच्यामध्ये तुम्ही लसूणही घालू शकता. अशा पद्धतीने मस्त असं हे लोणचं आपलं तयार झालं आहे बघा. आता थोडंसं हे मसाल्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला तेल दिसत नाही. पूर्णपणे खाली गेलं की तेल आपोआप असं वरती येतं. हे बघा असं ह्या पद्धतीने हे बघा असं तेल येतं. खूप छान अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा. उन्हाळ्याचे दिवस येत आहेत आता, त्यामुळे भाकरीबरोबर काही ना काही खायला लागतं आहे बघा. 1-2 तास मी असंच ठेवलं होतं आणि आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे वर तेल आलेलं आहे. आता हे तुम्ही बरणीत भरायला तयार आहे आणि आत्ता लगेचही तुम्ही खाऊ शकता. इतकं छान हे लोणचं तयार होतं. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थोडंसं मी याच्यामध्ये काश्मीरी मिरची पुन्हा थोडीशी घातली त्यामुळे मस्त असा रंग आलेला आहे, बघू शकता. हे बघा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.